आजच्या क्लासमध्ये आपण ग्रेटर दॅन आणि लेस दॅन आणि इज इक्वल टू पाहणार आहोत. या बुकमध्ये तुम्हाला एक ॲलिगेटर दिसतोय. हा जो ॲलिगेटर आहे त्याला भूक लागलेली आहे आणि जिथे जास्त बटरफ्लाय आहे त्याने तिकडे आ केलंय, तोंड त्याने उघडलं आहे. म्हणून जिथे जास्त नंबर असतील तिथे आपल्याला ग्रेटर दॅन करायचे, म्हणजेच त्या ॲलिगेटरने खाण्यासाठी तोंड उघडलं आहे. आणि जिथे कमी नंबर आहेत तिथे त्याची शेपूट आहे. म्हणजेच याच्यावरून जो नंबर मोठा आहे तिथे आपल्याला तोंड उघडायचं आहे. आ म्हणजे ते आपल्याला खायचं आहे. बघा आता 9 आणि 6 नंबर लिहिले आहे. मग 9 आणि 6 मध्ये जो बिग नंबर आहे तिकडे आपल्याला तोंड उघडायचं आहे, म्हणजे आ करायचं आहे. मुलांना सांगताना त्यांना त्यांच्याच भाषेमध्ये सांगा, जेणेकरून त्यांना पटकन कळेल. त्याला आपण बोलायचं, तुला जर भूक लागली आणि तुझ्यासमोर मी हे लॉलीपॉप ठेवले, किती एकीकडे मी 5 लॉलीपॉप आणि एकीकडे 1 लॉलीपॉप. मग त्याला आपण सांगायचं की आता तुला भूक लागली आहे, तुला लॉलीपॉप आवडतं, मग तुला 5 लॉलीपॉप पाहिजे की 6 लॉलीपॉप. मग अशा वेळी तो काय बोलणार की मला 5 लॉलीपॉप पाहिजे. मग 5 लॉलीपॉप पाहिजे, मग त्याचं तोंड इकडे उघडणार खाण्यासाठी. मग तो इकडे आ करणार. हे झाले 5 आणि हे झाले 1. तसेच आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. काउंट अँड राईट द नंबर, देन पुट द करेक्ट साइन, ग्रेटर, लेसर और इज इक्वल टू. आता इज इक्वल टू म्हणजे काय? जिथे सेम असेल, सेम नंबर असेल. याच्यामध्ये तर नाही आहे, पण आपण नोटबुकमध्ये बघूया. पहिले ग्रेटर आणि लेसर दॅन पाहूया. आता इथे बटरफ्लाय आहेत 1 2 3 4. इथे 4 बटरफ्लाय आहेत आणि इथे 1 2 3 4 5 6 आणि इथे 6. मग या दोघांपैकी त्यांना सांगायचं की एकतर बिग नंबर कोणता आहे ते सांग, किंवा जे तुला जास्त वाटते ते सांग. मग इथे 4 आहेत म्हणजे इथे कमी आहे आणि इथे 6 आहे म्हणजे हे जास्त आहे. मग त्यावेळी आपल्याला तिकडे तोंड उघडायचं आहे, आ करायचं आहे. आपल्याला ते ग्रेटर दॅन त्यांना सांगायचं. जिथे आपण तोंड उघडतो, आ करतो खाण्यासाठी, ते आहे ग्रेटर दॅन. आता खाली बघूया. 1 2 3 4 5 हे किती आहे? 5. 1 2 3 हे किती आहे? 3. मग या दोघांपैकी त्यांना पहिले नंबर लिहून घेतले आपण. आता त्यांना सांगायचं की ना, ह्या दोघांमध्ये कोणतं जास्त पप्पी आहेत? मग तो बोलणार की 1 2 3 4 5 5 आहे. मग आपल्याला 5 कडे तोंड करायचं आहे. आपल्याला 5 कडे तोंड करायचं आहे, म्हणजेच ग्रेटर दॅन करायचं आहे. आता फिश बघूया. 1 2 3 4 5 6 हे 6 आहेत. 1 2 3 4 5 आणि हे फक्त 5 आहे. मग त्यांना अजून सांगायचं की ह्या दोघांमध्ये कुठे फिश जास्त आहे. जिथे फिश जास्त असेल तिथे आपल्याला तोंड करायचं आहे. मग 6 आहे ना, मग इथे आपल्याला तोंड करायचं आहे. आता डक बघूया. 1 2 इथे फक्त 2 डक आहे. 1 2 3 4 5 इथे 5 डक आहे. मग या दोघांपैकी मुलांना सांगायचं आहे की कुठे जास्त डक आहेत. मग ते सांगणार इकडे. मग तिकडे आपल्याला तोंड करायचं आहे. म्हणजे तोंड करायचं म्हणजे तोंड पूर्णपणे उघडायचं आहे, ओपन करायचं आहे. इक्वल टू. आता इक्वल टू कसं सांगायचं? जेव्हा आता हा लॉलीपॉप काढले, आता हे लॉलीपॉपच काढते मी. हे लॉलीपॉप आहे. इथे मी 3 काढले
इथे सुद्धा मी 3 काढले. इथे 1 त्यांना बोलायचं काउंट करून नंबर लिहा. 1 2 3. इथे 3 लिहिलं. 1 2 3. इथेही 3 लिहिलं. मग आता हे 3 आणि 3 हे तर सेम आहेत. मग सेम आहेत तर अशा वेळी काय करायचं, इक्वल करायचं आहे. म्हणजे इक्वलची साईन द्यायची आपल्याला. इक्वल म्हणजे 2 स्लिपिंग लाईन. अशा प्रकारे तुम्ही मुलांना ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इक्वल हे तुम्ही खूप सोप्या पद्धतीने त्यांना आणखी एक्झाम्पल्स, पिक्चर्स काढून त्यांना शिकवू शकता. थँक्यू.